नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनेची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही सह्याद्री नेट कॅफे आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण की विद्यार्थ्यांसाठी आम्ही सर्व महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलवरती देत असतो. चला तर जाणून घेऊया डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना हे नेमका आहे तरी काय. तर ही योजना आहे विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे विद्यार्थी बाहेर रूम करून वगैरे राहतात तर यामध्ये तुम्हाला हॉस्टेलसाठी तब्बल 40 ते 50 हजार रुपयांपर्यंत भत्ता या ठिकाणी मिळत असतो. निर्वाह भत्ता म्हणजे राहण्या खाण्याचा भत्ता तुम्हाला या ठिकाणी मिळत असतो. ओके, तर या योजनेसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेसाठी कोणकोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन ओपन किंवा जनरल, EWS किंवा ACBC या कॅटेगरीतून ऍडमिशन घेतलेलं आहे तेच विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही या कॅटेगरी सोडून अदर कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार नाही. SC ST साठी वेगळी योजना असते, OBC साठी सुद्धा वेगळी योजना असते. यामध्ये जे विद्यार्थी SC कास्ट आहे तर त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना आहे. जे विद्यार्थी VJNT वगैरे किंवा OBC कास्ट साठी आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे आणि डॉक्टर पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना अशा योजना, वेगवेगळ्या योजना त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे ज्या त्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी ज्या त्या कॅटेगरीसाठी अप्लाय करा. आता हा जो व्हिडिओ बनवत आहे आपण, तर यामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तर कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेतलेलं नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप सारा प्रॉब्लेम येतो. ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की डॉक्युमेंट काय काय लागतात, फॉर्म कसा भरायचा वगैरे सगळी जी माहिती आहे ती आपण बघणारच आहोत. आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थी आहेत त्यांना हा फॉर्म भरता येतो का, तर अजिबात नाही. जे विद्यार्थी महाराष्ट्रामधले आहेत त्याच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. आता यासाठी अर्ज करताना लास्ट डेट किती आहे बरं, तर तुम्हाला शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025, म्हणजे तुम्हाला 31 तारखेच्या आत यासाठी अर्ज करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं की अर्ज करताना डॉक्युमेंट्स काय काय हवे. खूप साऱ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या मुला-मुलींचे फोन येतात की आम्हाला हे डॉक्युमेंट नाही सांगितले, ते सांगितले. तर त्यासाठी हा पूर्ण खास व्हिडिओ बनवत आहे आपण की तुम्हाला नेमकं डॉक्युमेंट कोणते कोणते पाहिजे यासाठी. तर बघूयात आपण. बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनेचा फॉर्म भरताना तुम्हाला ही जे स्क्रीनवर दिसत आहे तर हे पूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागतात तुम्हाला. जर लक्षात नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ठेवू शकता. ओके, सर्वात आधी तुम्हाला आधार कार्ड या ठिकाणी पाहिजे आहे, मोबाईल नंबर, ईमेल ID जो की तुमच्याकडे असणारच आहे. त्यानंतर तुम्हाला नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल हे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागते. हे काढताना तुम्हाला तुमच्या आसपास CSC सेंटरवाले असेल किंवा मग सेतू केंद्र असेल किंवा तहसीलदारचं जे केंद्र असेल तिथून तुम्ही हे सर्व डॉक्युमेंट्स काढू शकतात. मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की ते डॉक्युमेंट्स कसे आहेत किंवा कसे काढायचे ते सुद्धा प्रोसेस सांगणार आहे. त्यानंतर 10वी आणि 12वीची मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी लागते. TC म्हणजे त्याला आपण LC पण म्हणतो, काही जण त्याला लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतात, ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला हवे आहे. त्यानंतर उत्पन्न म्हणजे इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. आता हे जे 2-3 डॉक्युमेंट आहे ना, तर यामध्ये खूप सारे विद्यार्थ्यांची गल्लत होते आणि खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. दरवेळेस एवढ्याच या 2-3 डॉक्युमेंटसाठी फार फोन करतात. त्यामुळे खास हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे जर कोणी असं कन्फ्युजनचं जर वाटलं तुम्हाला तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत शेअर करा, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, आता या ठिकाणी तुम्हाला दिले आहे की नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र, त्याला आपण मनरेगाचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा मी दाखवतो तुम्हाला पुढे. तर त्या टाईपचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्हाला अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र हे या ठिकाणी ऍड करायचं आहे. अल्पभूधारकचा अर्थ काय होतो की ज्यांच्याकडे अल्प जमीन आहे, थोडी जमीन आहे, तर ते अल्पभूधारक मध्ये मोडतात, परंतु त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट काढावे लागते. ओके, ते तुम्हाला या ठिकाणी सादर करावे लागते. या ठिकाणी एक तर तुम्ही नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र असेल, तुमच्याकडे जॉब कार्ड ज्याला म्हणतो आपण, ते एक तर सादर करा. ते नसेल तर ऑब्लिक मध्ये दिलेलं आहे किंवा तुम्ही अल्पभूधारक जे आहे ते तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता. त्यानंतर दिले तुम्हाला ऍडमिशन पावती आणि कॅप अलॉटमेंट लेटर. आता ऍडमिशन पावती तर लागतच तुम्हाला, आणि कॅप अलॉटमेंट काय आहे बघा. कॅप अलॉटमेंट म्हणजे तुम्ही CET दिलेली आहे, CET नंतर तुम्ही जे कॅपची प्रोसेस असते, कॉलेज वगैरे सिलेक्ट करून त्यावेळेस तुमचा नंबर लागतो, त्यावेळेस तुम्हाला कॅप अलॉटमेंटचं लेटर मिळत असतं. त्यावरती तुमची ID पण असते, ऍप्लिकेशन ID वगैरे असते आणि पूर्ण डाटा तुमचा मेन्शन असतो. त्याच्यावर नाव वगैरे असतं, पूर्ण तुमचं पर्सेंटाईल वगैरे असतं, ऍडमिशनची डेट वगैरे ती सुद्धा त्या ठिकाणी शो होते. तर ते जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि सोबतच ऍडमिशन घेताना ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेतलं आहे तर तुमच्याकडे नक्कीच ऍडमिशन पावती असणार आहे, तर ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आहे वसतिगृह प्रवेशाची पावती. आता इथं बघा, खूप सारे जण कन्फ्यूज होतात. भरपूर साऱ्या मुलांचं म्हणणं आहे की डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना कशासाठी आहे, तर हॉस्टेलचा अलाउन्स वगैरे मिळतं बा. ओके, मग त्यांचं म्हणणं आहे आम्ही तर ऑलरेडी हॉस्टेलला राहतो, तर मग आम्हाला हे कसं मिळणार. दादांनो, याच्यामध्ये प्रकार बघा कसा आहे. तुम्ही XYZ कॉलेजला आहे, त्या ठिकाणी तुम्ही त्याच कॉलेजच्या हॉस्टेलला राहताय, तर यामध्ये काय होतं, ते कॉलेज गव्हर्नमेंट आहे का,
किंवा जर असेल जरी पण ते हॉस्टेल गव्हर्नमेंट आहे का, समाज कल्याणच्या अंडर येतं का, तर नाही येत, ते प्रायव्हेट आहे ना. तुमच्याकडनं पैसे म्हणजे चार्ज करताय ना, तुमच्याकडे 3,000 4,000 5,000 काहीतरी मंथली आहे ना तुम्हाला, तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्टेलमध्येच राहत आहात. त्यामुळं तुम्ही जे ह्या योजनेसाठी अप्लाय करताय तुम्हाला गव्हर्नमेंट याच्यासाठी खर्च देतोय, पैसा देतोय की तुमचा राहण्या खाण्याचा, बाहेर ज्यावेळेस तुम्ही शिक्षणाला जातात तर राहण्या खाण्याचा खर्च जो आहे तुमचा तो भागावा, त्यासाठी हे आहे. मग जर तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये, तर तुम्ही तिथलं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे किंवा तिथली रिसिप्ट जी असते ती तुम्हाला त्यांच्याकडनं घ्यायची आहे, ती या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आता काही विद्यार्थ्यांना हॉस्टेल पण नसतं, म्हणजे प्रायव्हेट हॉस्टेलला पण राहत नाही, ते राहतात रूम करून, भाड्याने म्हणतो आपण त्यांना, किंवा किरायाने राहतात. तर मग अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर तुम्ही त्या ठिकाणी त्याला मराठीमध्ये भाडे करारनामा बॉन्ड म्हणतो आपण, त्याला नोटरी म्हणतो, ते या ठिकाणी करायचं आहे. ते सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तो या ठिकाणी करायचा 100च्या बॉन्डवरती करून आणायचा आणि तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट लागणार आहे. सोबतच जर तुमचा शिक्षणामध्ये खंड असेल, गॅप असेल, तर तुम्हाला या ठिकाणी गॅप सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. आणि सर्वात शेवटी बँकेचं पासबुक, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेमध्ये लागणार आहे. आता हे जे मधले 2-3 जे आहेत की भरपूर सारे मुला मुलींचा फोन येतो की भाडे करारनामा आम्हाला बॉन्ड जे आहे त्याचा सॅम्पल पाठवा, कारण की आमच्या इकडच्या लोकांना माहित नाही, तर ते सुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. हे बघा, जे सर्वात तुम्हाला आता जो स्क्रीनवर दिसतंय ना, ते याला नॅशनॅलिटी डोमिसाइल असे म्हणतात, जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असाल बघा, इथं लिहिलेलं आहे बघा, इथं या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल असं दिलेलं आहे. काही ठिकाणी ना, म्हणजे आमच्या तालुक्यात तरी हे सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी, डोमिसाइल तिन्ही एकत्र देतात. काही ठिकाणी बघितलेलं आहे मी 1-2 जणांचे, तर त्या ठिकाणी एज नॅशनॅलिटी वेगळं आहे, त्याची फक्त द सर्टिफिकेट ऑफ एज अँड नॅशनॅलिटी असं लिहिलेलं असतं. काही ठिकाणी फक्त डोमिसाइलचं वेगळं देतात, तर त्याच्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. या ठिकाणी तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट सादर करायचं आहे, तर फक्त त्याच्यावरती डोमिसाइल असं नाव जरी असलं तरी चालेल, किंवा असं तिन्ही एकत्र असलं तरी सुद्धा चालेल. हा फॉर्मेट असतो बघा, इथं तुम्हाला ऑफिस ऑफ तहसीलदार असं लिहिलेलं असतं आणि तहसीलमधून हे तुम्हाला मिळत असतं. या ठिकाणी हिरवी टिक म्हणजे असं टिक असणं गरजेचं आहे. जर इथं पिवळ्या कलरमध्ये कधी कधी असा क्वेश्चन मार्क असतो बघा, तर तो क्वेश्चन मार्क जर असा तर त्याला कृपया व्हॅलिड करून घ्या. सिग्नेचर जी आहे ती तुम्हाला व्हॅलिड करून घ्यायची आहे. ओके. आणि इथं तुमची डेट वगैरे असते, सर्व तुम्हाला मेन्शन करून दिलेलं असतं. हे जे इथं मी ब्लॅक करून ठेवलेलं आहे, तर हे विद्यार्थ्याचं नाव आहे, ते दाखवायचं नव्हतं म्हणून मी त्या ठिकाणी कट करून ठेवलेलं आहे. ओके. याला म्हणायचं एज, नॅशनॅलिटी, डोमिसाइल हा सर्टिफिकेट आहे. आता आपण दुसरं बघूया. हे आहे तहसीलचे इन्कम सर्टिफिकेट. या ठिकाणी तहसील कार्यालय असं लिहिलेलं आहे बघा. 3 वर्षासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी दिलेलं आहे. किती उत्पन्न आहे तर या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं बघा, 60,000 60,000 60,000. ओके. या ठिकाणी खाली प्रिंटिंगची डेट आहे, ज्या दिवशी तुम्ही सर्टिफिकेट काढलेलं आहे 6/3/2026 सर्टिफिकेट आहे. सेम या ठिकाणी सुद्धा सिग्नेचर व्हॅलिड केलेली आहे, असं टिक असलं पाहिजे, क्वेश्चन मार्क नसला पाहिजे. ओके. ज्यांच्या नावाने आपण काढतो, म्हणजे थोडक्यात आपण उत्पन्न काढताना विद्यार्थ्याच्या नावाने काढत नाही, कारण विद्यार्थी असतो, तो थोडी इन्कम म्हणजे उत्पन्न नसतं ना त्याच्या नावाने, तर हे आपण आई किंवा वडिलांच्या नावाने काढतो. ज्यांचे वडील हयात नाही तर ते विद्यार्थी आईच्या नावाने इन्कम सर्टिफिकेट काढू शकतात. वडील असतात तर वडिलांच्या नावाने तुम्हाला या ठिकाणी इन्कम उत्पन्नाचं प्रमाणपत्र बघायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र या ठिकाणी आपण बघणार आहोत. हे बघा, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण जॉब कार्ड म्हणतो, ते कसं असतं तर हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, तर या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे बघा, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट असं दिलेलं आहे. तर ते मनरेगा म्हणजे जॉब कार्ड हे असं असतं, अशा पद्धतीने. आता एक सॅम्पल दाखवलेलं मी तुम्हाला, जे की मी गुगलवरून डाउनलोड करून ते दाखवत आहे तुम्हाला, त्याच्यावर फोटो वगैरे हाईड केलेले आहेत. अशा पद्धतीने जॉब कार्ड असतं. तर अशा पद्धतीचे जे जॉब कार्ड आहे ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल तर तुमच्याकडे अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र हे असायला पाहिजे. तुम्हाला आता मी अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र दाखवतो. हे आहे बघा आता अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र. या ठिकाणी दिले तहसीलदार कार्यालय गंगापूर. हे बघा, इथं लिहिलेलं असतं असं अल्पभूधारक प्रमाणपत्र. या ठिकाणी ज्या व्यक्तीस तुम्ही अल्पभूधारक प्रमाणपत्र काढताय, तर या ठिकाणी त्यांचा फोटो असतो, पासपोर्ट साईजचा फोटो. इथं नाव वगैरे असतं पूर्ण, त्यानंतर ऍड्रेस वगैरे सगळं लिहिलेलं असतं. आणि जमीन म्हणजे जमिनीचं किती क्षेत्रफळ आहे ते सुद्धा या ठिकाणी मेन्शन असतं. कारण की अल्पभूधारक कोणाला म्हणतो आपण, ज्या व्यक्तीला अल्प जमीन म्हणजे कमी जमीन आहे, तर त्यांनाच अल्पभूधारक हे मिळतं. 10-15 एकर जमीन असेल तुमच्याकडे, तुम्हाला ते मिळणार नाही. ओके. त्यानंतर प्रिंटिंगची डेट वगैरे असते, या ठिकाणी टिक असतं म्हणजे सिग्नेचर व्हॅलिड केलेलं असतं. अशा पद्धतीने तुम्ही अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र अपलोड करू शकता. एक तर तुम्ही जॉब कार्ड अपलोड करा, ते नसेल तर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र अपलोड करू शकता. आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की आमच्याकडे जॉब कार्ड पण नाही आणि अल्पभूधारक प्रमाणपत्र पण नाही, आमच्याकडे शेतीच नाहीये, मग आम्ही काय करायचं. तर तुम्ही पूर्ण भूमिहीन असं प्रमाणपत्र मिळत असतं. इथं कसं अल्पभूधारक लिहिलेलं आहे, तर त्या ठिकाणी लिहिलेलं असतं भूमिहीन प्रमाणपत्र. हे तुम्हाला काढावं लागतं, म्हणजे तुमच्याकडे काही जमीन नाही,
त्यासाठी तुम्हाला भूमिहीन प्रमाणपत्र काढावं लागतं, ते जर तुम्ही अपलोड केलं ते सुद्धा चालतं. ओके. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खूप सारे विद्यार्थी एवढ्याचसाठी कॉल करतात की भाडेकरारनामा आमच्या लोकांना माहितीच नाहीये, त्याचं सॅम्पल पाठवा, सॅम्पल पाठवा, सगळ्यांना काही रिप्लाय देणं होत नाही. तर हे जे सॅम्पल दिसते तुम्हाला, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे बघा, भाडेकरारनामा, इथं 100 रुपयाचा बॉन्ड आहे, अशा बॉन्डवरती भाडेकरारनामा बनवायचा. नोटरीचं ठिकाण किंवा जे वकील साहेब वगैरे आहेत तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हा बॉन्ड बनवू शकता. यामध्ये काय दिलेलं असतं, भाडेकरारनामा असं लिहिलेलं असतं आणि इथं कोण देतं, जो विद्यार्थी आहे त्याचं नाव असतं लिहून देणार आणि लिहून घेणार. म्हणजे आपण समजा मी जर विद्यार्थी तर मी लिहून देतोय, कोणाला लिहून देतोय, जे घरमालक आहे त्यांना लिहून देत असतो आपण. ओके. त्यामुळे तुमचं पूर्ण नाव, तुमचं व्यवसाय, शिक्षण, या ठिकाणी तुमचा पत्ता वगैरे, आधार कार्डचा नंबर, त्यानंतर इथे लिहून घेणार म्हणजे जे घरमालक आहे त्यांचं नाव, त्यांचं पूर्ण ऍड्रेस वगैरे या ठिकाणी आधार कार्ड नंबर सहित असतं. खाली मायना दिलेला असतो पूर्ण. ओके. अशा पद्धतीने 2 पेजेस असतात या ठिकाणी. इथं हे बॅक एंडचं पेज, हे फ्रंट पेज आहे आणि हे दुसरं पेज, असं पूर्ण त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली असती. असा भाडेकरारनामा तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. अशा पद्धतीने डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना या योजनेची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे. तरी सुद्धा अनावधानाने जर काही प्रश्न वगैरे राहिलेले असतील किंवा तुमचे काही वेगळे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आम्ही लवकरच त्याचं पूर्ण सोल्युशन देण्याचा प्रयत्न करू. आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे जे ओपन, EWS, जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं तुमची जबाबदारी आहे. आमचं काम आहे तुम्हाला योग्य ती माहिती प्रोव्हाइड करणं. आणि जर आवडलाच व्हिडिओ तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला सुद्धा विसरू नका, कारण की विद्यार्थ्यांच्या हितासाठी कमी वेळेत जास्तीत जास्त कशी तुम्हाला माहिती समजेल त्यावरती आम्ही फोकस ठेवून इथून पुढे सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला काही हरकत नाही.